एक सिंपल प्रश्न विचारतो, तुमचा उद्देश काय आहे मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग करण्यामागे? आता यामध्ये बरीच लोक वेगवेगळी उत्तरं देतात. कस्टमर्स हवे असतात, नवीन लोकांपर्यंत पोहोचायचं असतं, आहे ह्या बिझनेसच्या सेटअपमधून सेल्स वाढवायचा असतो. पण स्पेसिफिक असा फिगर भरपूर कमी लोक देतात. गोल सेटिंग ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड एक टर्म येते. जर तुम्हाला ही गोल सेट करताना अडचण येत असेल तर काही थोड्या शब्दात सोप्या भाषेत तुम्हाला एक्सप्लेन करतो नेमके गोल्स काय असतात, कोणकोणत्या प्रकारचे गोल्स असू शकतात आणि मार्केटिंगच्या रिलेटेड जेव्हा तुम्ही जाताय त्यावेळेला तुमचे गोल्स कशा पद्धतीचे असले पाहिजेत. तर मेजरली 8 प्रकारचे गोल्स असतात. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दोन्ही कंबाईन करून. आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, आरोग्याच्या संबंधात, शैक्षणिक, व्यक्तिगत विकासामधले, सामाजिक विकासामधले आणि आध्यात्मिक विकासामधले. तर हे 8 प्रकारचे गोल्स तुमचे 8 वेगवेगळ्या क्षेत्रांमधले तुमचे असायला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला व्यवसाय करताय त्यावेळेला 8ही गोलमधले 8ही गोल तुमच्या व्यवसायामध्ये असतील किंवा 4 गोल असतील किंवा 3 गोल असतील, हे प्रत्येकाच्या इंडिपेंडंट ह्याच्यावरती अवलंबून असतं. तर मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग ज्या वेळेला तुम्ही करताय त्यावेळेला आर्थिक गोलमध्ये तुमचं काय लक्ष असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आत्ता सध्याला तुम्ही 10,000 रुपये मंथली प्रॉफिट कमवताय आणि हाच तुम्हाला प्रॉफिट वाढवायचा आहे आणि हा प्रॉफिट तुम्हाला 50,000 रुपयापर्यंत न्यायचा आहे. तर हा प्रॉफिट कशा पद्धतीने वाढणार आहे समजून चालू की तुम्हाला सध्या 10 कस्टमर्स आल्यानंतर 10,000चा प्रॉफिट येतो आहे. आता हा प्रॉफिट तुम्हाला 50,000पर्यंत करायचा आहे. मग तुम्हाला एक तर कस्टमर्सची संख्या वाढवावी लागेल किंवा तुम्ही विकतायचे प्रोडक्ट त्या प्रोडक्टची साईज वाढवायला लागेल, बरोबर. म्हणजे इन टर्म्स ऑफ सेल्स तुमचा वाढवला पाहिजे. पण तो कितीनं वाढवला पाहिजे, तर तो पर कस्टमरमध्ये किती वाढला पाहिजे, पर प्रोडक्टवरती किती वाढला पाहिजे किंवा कस्टमर्सची संख्या किती वाढली पाहिजे, ही फिगर तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. आणि ही फिगर म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ताच्या केसमध्ये जसं आत्ता 10 कस्टमर्समध्ये 10,000 रुपयाचा प्रॉफिट होतो आहे, तर 50,000चा प्रॉफिट व्हायला मला 50 कस्टमर्स हवेत. तर हा 50 कस्टमर्सचा फिगर जर तुम्ही घेऊन कोणत्याही मार्केटरपाशी कोणत्याही एजन्सीपाशी गेला तर ते तुम्हाला बेटर वेने तुम्हाला सोल्युशन देऊ शकतात, बरोबर. आता हे जे मी उदाहरण सांगितलं आहे हे जर तुमच्या व्यवसायात इम्प्लिमेंट होत असेल तर लगेच तुम्ही मार्केटिंगवरती भर देणं गरजेचं आहे. या रिलेटेड जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो. मी डिजिटल मार्केटिंगच्या फील्डमध्ये काम करतो आहे, जेणेकरून आपण आपला व्यवसाय आणि आपल्या प्रोडक्ट्स योग्य कस्टमर्सपर्यंत कमीत कमी वेळेमध्ये घेऊन जाऊ शकतो. चालेल. तुम्हाला जर यामध्ये काही शंका आली असेल, गोल सेटिंगमध्ये करताना काही शंका आली असेल, मला मेसेज करू शकता. आणि जर तुम्हाला मार्केटिंगमध्ये मदत हवी असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. चालेल, ठीक आहे. धन्यवाद.